गॅस संकटावर लोकसभेत दुपारी 4:30 वाजता चर्चा होणार। राहुल गांधी लोकसभेत 4:30 वाजता बोलणार, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं देणार। युद्ध परिस्थितीवर आता 3 मंत्र्यांच्या समितीची नजर असणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। समितीत एस जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश। पश्चिम आशियातील युद्ध स्थितीबाबत विरोधकांकडून राजकारण, पंतप्रधान मोदींची टीका, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, केरळमधील सभेतून मोदींचं आवाहन। एप्स्टीन फाइल्स आणि अदानी प्रकरणामुळे पंतप्रधान घाबरलेत, देशाला घाबरू नका असं सांगतात, मात्र ते स्वतः घाबरलेत। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर लक्ष ठेवा, सोशल मीडियावरील विरोधकांच्या प्रचाराला आक्रमकपणे उत्तरं द्या, पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। संसदेच्या कार्यालयात भेट झाल्याचं कळतंय। दोघांमध्ये सध्याच्या गॅस तुटवड्यावर चर्चा झाल्याची माहिती। देशभरातील गॅस तुटवड्यावरून संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनात सहभागी। केंद्र सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। राज्यभरात गॅस एजन्सीजच्या बाहेर प्रचंड गर्दी। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शासनाने उपाययोजना करावी, आमदार सत्यजित तांबे यांची मागणी। एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवणार नाही, केंद्र आणि राज्य सरकार सक्षम, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया। छोट्या व्यावसायिकांना गॅस तुटवड्याचा फटका। काही दिवसात घरातही गॅस तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती। प्लॅनिंगमध्ये आपला देश कमी पडलाय। गॅस तुटवड्यावर आमदार रोहित पवारांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका। राज्यभरातील गॅस तुटवड्यावरून नागपुरात काँग्रेसचं आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सिलेंडरचे दर कमी करा, सिलेंडरचा वेळेत पुरवठा करा, काँग्रेसची मागणी। घरगुती गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीचं राहाता तहसील कार्यालयासमोर आंदोलन। गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध। आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। कल्याणमध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद। काही काळ आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण। मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांमधील वाद मिटला। अमरावतीमधील पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण। भारत गॅस कंपनीकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना। ऑनलाईन बुकिंग करणं कठीण असल्यानं ग्राहकांना मोठा त्रास। कोल्हापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्याची वेळ। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। अमरावतीत भारत गॅस कंपनीकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना। सिलेंडर बुकिंगसाठी ग्राहक एजन्सीमध्ये पोहोचले। अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग। गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर बाउन्सरची सुरक्षा। केंद्र सरकार गॅस सिलेंडरसाठी ग्राहक भर उन्हात रांगेत उभे। पुण्यात दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी मिळणं देखील बंद। ग्राहकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांकडील माल संपल्यानं बाजारात इलेक्ट्रिक शेगडी मिळेना। कल्याण डोंबिवलीत गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली। गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे कल वाढल्यानं दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी। गोंदियामध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या 2 हॉटेलांवर प्रशासनाची कारवाई। 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। गोंदिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सिलेंडरचा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांचं आवाहन। पंढरपुरातील सांगोला नाका येथे अवैध पद्धतीनं घरगुती गॅसची रिक्षात भरून विक्री। घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल। घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त। नागपूरच्या कंपनीची 11,200 मेट्रिक टन एलपीजी असलेली 2 जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली। गेल्या 15 दिवसांपासून जहाजं अडकल्याची माहिती। सोलापूरमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा। पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। प्रखर उन्हातही नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा। कराडमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी। तुटवड्याच्या भीतीनं गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ।
गॅस तुटवड्याच्या मागणीत 10 ते 20 सिलेंडरची वाढ। नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा 4 दिवसांपासून ठप्प। लग्न समारंभाच्या तयारीवरही गॅस टंचाईचं सावट। नाशिकमधील लासलगावमध्ये रमजानमध्ये गॅसचा तुटवडा, हॉटेल बंद करण्याची वेळ, गॅस अभावी इफ्तार पार्ट्यांच्या तयारीत अडथळे। गॅसचा तुटवडा झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत। अहिल्यानगरच्या बाभळेश्वरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा, पोलीस बंदोबस्तात गॅसचं वाटप। रायगडच्या महाड शहराला मुबलक पुरवठा आहे। ऑनलाईन बुकिंग जास्त प्रमाणात होत असल्यानं नागरिकांमध्ये भीती। महाड शहरातील गॅस ग्राहकांना पुरेपूर गॅस मिळणार, एजन्सी व्यवस्थापकांची माहिती। मुंबईत व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा। NM जोशी मार्ग, लोअर परेल भागातील 50% हॉटेल स्नॅक सेंटर बंद। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील शिवम हॉटेल बंद। ग्राहकांना नाश्त्यामध्ये लागणाऱ्या चहा, पोहे आणि जेवण पूर्णपणे बंद। ठाण्यातील खोपट एसटी डेपोच्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता। खानावळ आणि कॅन्टीनमध्ये गॅस नसल्यानं प्रवाशांसह एसटी चालक वाहकांच्याही जेवणाची गैरसोय। पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅस टंचाईमुळे बंद। बादशाही हॉटेल बाहेर बोर्ड लावण्यात आलाय। सोलापुरातील अनेक हॉटेल चालकांकडे 1 दिवसाचा गॅस साठा शिल्लक। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याचा निर्णय। पूर्णपणे गॅस बंद ठेवू नका, हॉटेल चालकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालकांनी चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय निवडलाय। चुलीसाठी लागणाऱ्या सरपणासाठी मशीनचीही मागणी वाढली। सरपणाच्या गट्टूचे दर 6 रुपयांवरून 8 ते 10 रुपये किलोंवर। नागपुरातील ताजबाग परिसरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी। HP गॅस गोडाऊन बाहेर ग्राहकांची गर्दी। वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा ग्राहकांचा आरोप। विरोधी पक्षनेते संजय महाळकर यांनी घेतली लोकांची भेट। नागपुरातील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद। नागपुरातील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचं रिफिलिंग बंद करण्यात आलंय। LPG प्लांटमध्ये केवळ घरगुती गॅस सिलेंडर रिफिलिंगवर भर देण्यात आलाय। नागपुरात मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा तुटवडा। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कॅन्टीनमध्ये पुरवठा बंद। रत्नागिरी शहरात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा। शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी गर्दी। घरगुती गॅसचा पुरवठा कमी असल्यानं एजन्सीची माहिती। वसई विरारमधील गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यावसायिकांकडून तहसीलदारांची भेट। LPG मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक चिंतेत, तोडगा काढण्याचं प्रशासनाकडून आश्वासन। भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत 2 दिवस पुरेल इतकाच LPGचा साठा। प्रशासनानं उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा, शाळा प्रशासनाची मागणी। धाराशिवमध्ये प्रशासनानं 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर। पुरवठा विभागाची निरीक्षण पथकं तैनात। साताऱ्यात गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा। गॅस सिलेंडर संपतील या भीतीनं नागरिकांकडून घरगुती सिलेंडर घेण्यासाठी गर्दी। जिल्ह्यात पुढील 10 ते 12 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध। नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठा 4 दिवसांपासून ठप्प। हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका। लग्न समारंभाच्या तयारीवरही गॅस टंचाईचं सावट। साताऱ्यात मुबलक गॅस पुरवठा उपलब्ध। गॅस पुरवठ्याबाबत दररोज आढावा घेतला जातोय। साताऱ्याचे जिल्हाधिकारी तुषार पाटील यांची माहिती। घरगुती गॅसचा आवश्यक साठा, घाबरण्याची गरज नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। युद्धामुळे भंडाऱ्यातील तांदूळ निर्यात ठप्प। राईस मिल उद्योग अडचणीत। अनेक कामगारांवर बेरोजगारीचं संकट। काही ठिकाणी कामगारांची कपात। कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅस संपल्यानं स्क्रॅप सेंटर चालक अडचणीत। स्क्रॅप सेंटर चालकांनी येणाऱ्या ऑर्डर थांबवल्यात। स्क्रॅप सेंटरमधील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्रमी आवक। युद्धामुळे निर्यात बंद असल्यानं बाजार समितीमध्ये आवक वाढली।
भाजीपाल्यांसह फळं आणि फुलांचाही भाव घसरला। उरणमधील जेएनपीए बंदरावर 3000 कंटेनर अडकले। कंटेनरची गैरसोय होऊ नये यासाठी जेएनपीए कडून व्यवस्था। 15 दिवसांसाठी पार्किंग चार्ज मोफत। विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी हा बोगस मेल असल्याचं स्पष्टीकरण आता शिंदेंनी दिलंय। विधान भवनाला ईमेलद्वारे धमकी आल्यानं तपास सुरू झाला होता। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येही पोलिसांकडून झाडाझडती। राज्य राखीव पोलीस दल बॉम्ब शोधक पथकाकडूनही तपास। कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती। विधान भवनाला धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई हायकोर्टातही पोलिसांकडून झाडाझडती सुरू। कोर्टाच्या आतमध्ये पोलिसांकडून तपासणी, कोर्टाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी म्हणजे मुंबई असुरक्षित। गृह खातं फक्त राजकीय विरोधकांना फोडाफोडीसाठी वापरलं जातंय। संजय राऊतांची अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। तर फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणून मुंबईकडे वाकड्या नजरेनं कोणी बघण्याची हिंमत करत नाही। राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं उत्तर। कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक। अफवा पसरवणारं सरकारच। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका।